नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड हा खास नक्कीच आहे, कारण निर्धारित आपल्या शनिवारपेक्षा थोडंसं आधी आपण हा एपिसोड घेऊन आलेलो आहे. कारण अर्थातच निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येकाला आपली मतं ठेवायची आहेत. आणि अर्थात कॉफीमध्ये देखील आज एक अशी असामी आलेली आहे जी असामान्य आहे. त्यांच्या कविता ह्या दिल्लीमध्ये इतक्या गाजतात, म्हणजे त्या गल्लीपासून ते दिल्लीमध्ये प्रचलित आहेत. राजकारणातलं कविमन असलेले आरपीआयचे नेते आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले जी आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. आता ठीक आहे. म्हणजे आज मी वृषाली कदम सोबत घेणार आहे कॉफी. मी वृषाली कदम सोबत घेणार आहे कॉफी कारण मला मिळणार आहे ट्रॉफी. तर तुला मी सांगतो की वृषाली की या महाराष्ट्रासाठी मी माझ्या जीवनामध्ये फार घेतलेले आहेत कष्ट. मी माझ्या जीवनामध्ये फारच घेतलेले आहेत कष्ट, म्हणून मी म्हणत असतो जय भीम जय महाराष्ट्र. या देशातली विषमता करायची आहे मला नष्ट. या देशातली विषमता मला करायची आहे नष्ट, म्हणून मी बोलत असतो स्पष्ट. वाह, बोल. क्या बात आहे. म्हणजे अगदी सुरुवातीलाच तुम्ही कवितेने हिट केलेलं आहे आणि ती कविता देखील अगदी मनाला हिट करणारी आहे. नाही, फक्त मनाला हिट करणारी नाही, मनाला फिट करणारी आहे. फिट. क्या बात आहे. दमदार सुरुवात तुम्ही कॉफीची केलेली आहे. दमदार नेते आहात तुम्ही. यावेळी प्रचाराला तुम्ही उतरलेले आहात. आता पण एका प्रचार सभेला तुम्ही जाणार आहात. सकाळपासून प्रचार करून इथे आलेला आहात. तुम्हाला मी कॉफी पाजतेय, थोडंसं रिलॅक्स करतेय, पण इलेक्शनची रणधुमाळी आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत, समाजासाठी कष्ट घेतलेले आहेत. यावेळी समाजाला काय मिळालं? नाही, समाजाला तर एकतर ज्या सरकारसोबत मी आहे त्या सरकारमध्ये असताना मी अस्लम मधल्या लोकांना पक्कं घर देण्याची एक महत्वाची स्कीम आम्ही राबवत आहोत. आणि 300 फुटाचं सुरुवातीला मी शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मी त्यांना सांगितलं होतं की झुगी झोपडीत राहणाऱ्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे. आणि या मुंबई शहरामध्ये ते घर विकत घेणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. 5-10 हजार पगारामध्ये काम करणारा आमचा समाज आहे. त्यामुळे त्यावेळेला ही स्कीम सुरू करण्यात आली होती. 180 फुटाचं ते घर होतं. नंतरच्या वेळेला ते 225 फुटाचं घर झालं. आणि आता महायुतीचं सरकार आल्यानंतर 300 फुटाचं कार्पेट एरियाचं घर, म्हणजे 400-450 फुटाचं बिल्डअप एरियाचं घर. त्या झोपडपट्टीतल्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे, ही भूमिका माझी होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेला मी एक विद्यार्थी. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमच्या जीवनामध्ये शिक्षण नसतं. आमच्या जीवनामध्ये शिक्षण नसतं तर आमच्या जीवनामध्ये रक्षण नसतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी फार खस्ता खाल्लेली आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांनी पुढे जायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी समाज जोडायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा, ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथे आवाज उठवायचा, अशा पद्धतीची भूमिका माझी सुरुवातीपासून राहिलेली आहे. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी आहे. कॅन्सरच्या मोहीममध्ये काम करणारा फुल टाइम वर्कर मी आहे. आणि नंतर मी रिपब्लिकन पक्षामध्ये आलो आणि मला मंत्री होण्याची संधी मिळाली. हा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. म्हणजे जय भीम होता माझ्या गाठीशी, मग का उभा राहणार नाही समाज माझ्या पाठीशी? त्यामुळं माझा समाज जो आहे तो माझ्या पाठीशी राहिला. आणि म्हणून माझी ओळख ही सर्व राज्यामध्ये ते देशामध्ये झाली. तर असं माझं काम चाललेलं आहे. ह्यावेळी अपेक्षा होती की आरपीआयला चांगल्या जागा मिळतील महायुतीमध्ये. का मिळू शकल्या नाही? कुठे आरपीआय कमी पडली? नाही, एक तर असं आहे की शाली तुला आता सांगतो की 2012 मध्ये मी
शिवसेना बीजेपी सोबत आलो त्यावेळेला शिवसेना हा मोठा पक्ष होता, बीजेपी हा त्याच्यापेक्षा कमी ताकद असणारा पक्ष होता. तर राज ठाकरे आणि शिवसेना सोडली होती आणि त्यामुळं शिवसेनेसोबत समोर एक आव्हान होतं की मुंबईचा महापौर बनणं त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होतं. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे आणि मी निर्णय घेतला की बाळासाहेब आणि आम्ही तशी पूर्वी अगोदर एकमेकाच्या विरोधामध्ये होतो. नामांतराच्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात बोलत होतो, ते आमच्या विरोधामध्ये बोलत होते. पण समाज जर एकत्रित येत असेल, दलितांनी सवर्णांमधली जी दरी आहे ती दरी बुजवण्याचं काम या निमित्तानं होत असेल तर शिवशक्ती भीमशक्तीचा जो प्रयोग आहे तो करायला काही हरकत नाही असं मला अनेक लोकांनी सल्ला दिला. आणि 2012 मध्ये रिपब्लिकन पक्ष शिवसेना बीजेपी सोबत आला आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला जे 24 जागा दिल्या होत्या, आमची एकच जागा निवडून आली होती. पण त्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र असतानाही 24 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये ज्यावेळेला आम्ही महायुतीसोबत होतो तर त्यावेळेला आणि महायुती हा जो शब्द आहे हा शब्द रिपब्लिकन पक्ष सेना भाजप सोबत आल्यानंतर तो आला. तोपर्यंत युती होती, मग ती महायुती झाली. हा म्हणजे आरपीआय आल्यानंतर ती महायुती झाली. तर आरपीआयचा छोटा पक्ष आहे पण निवडून आणण्याची ताकद ठेवणारा पक्ष आहे. 9-10% मतं आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे एकदा माझ्या पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मुंबईचा महापौर चंद्रकांत हंडोरे आरपीआयचा महापौर झाला होता. तर आता आमची ताकद मुंबई शहरामध्ये असतानाही का आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं माझ्या लक्षात आलं नाही. एकतर रिपब्लिकन पक्ष हा तसा सन्मानाने वागणारा पक्ष आहे पण बीजेपीनी आणि एकनाथ शिंदेच्या ग्रुपनी आरपीआयकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. स्वतःच्या जागा वाटून घेतल्या आणि आम्ही हवेमध्ये राहिलो, फरफटत राहिलो. तर त्यांनी जागा देणं आवश्यक होतं. 10-12 जागा तरी आम्हाला द्या अशी माझी अपेक्षा होती. पण देवेंद्रजींशी माझे संबंध अत्यंत चांगले आहे. देवेंद्रजी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत, निर्णय घेण्याचं सामर्थ्य असणारे ते असे ऍक्टिव्ह नेते आहेत आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा होती की नक्की ते आमचा विचार करतील. पण त्यांचं म्हणणं हे होतं की एकनाथ शिंदे साहेबांना जास्त जागा द्याव्या लागल्या आणि त्यामुळे आरपीआयला जागा देण्यामध्ये आम्हाला थोडी अडचण आली. तरी त्यांनी प्रयत्न केला पण आम्हाला एकही जागा सुटली नाही. आणि मग त्यानंतर देवेंद्रजी सोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं आरपीआयला एक एमएलसी मी ते देतो. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये कॉक्शनमध्ये 1-2 जागा देण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणालेले आहेत. काही समिती असतील, काही महामंडळ असतील, अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. चांगली डील आहे. हा म्हणजे त्यांनी तर अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलेलं असल्यामुळं आणि त्यांनी आम्हाला ही परवानगी दिली की 10-12 जागा आपण लढा. मैत्रीपूर्ण लढत आमची अनेक वेळेला सेनेबरोबर दादांच्या बरोबर झालेली आहे. त्यामुळं आपले कार्यकर्ते सुद्धा उत्सुक आहेत कारण ही निवडणूक 8 वर्षांतर आलेली आहेत. त्यामुळं जर आपले कार्यकर्ते थोडे ऍक्टिव्ह असतील, ते लढू इच्छित असतील तर त्यांना लढू द्या. आणि ते म्हणाले की तुमचे कार्यकर्त्यांना लढू द्या आणि मी म्हणालो की इतिहास घडू द्या. त्यामुळं 12 ठिकाणी आम्ही लढतो आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहे. पण बाकीच्या ठिकाणी आमचा भाजप सेनेला सपोर्ट आहे. या वेळेला काहीतरी असा वेगळा निर्णय घेणं हे पक्षाच्या हिताचं नव्हतं. जागा मिळाल्या नाही त्याबद्दल माझी नाराजी होती, आजही माझी नाराजी आहे. तरी सुद्धा मी नाराजी विसरून महायुतीचा महापौर बनवण्यासाठी मी माझी ताकद वापरणार आहे. ठाकरे बंधूंना एक जबरदस्त अशा पद्धतीची चपराक देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करणार आहे. कारण उद्धवजींनी राज ठाकरेंना सोबत घ्यायला नको होतं. राज ठाकरे अत्यंत प्रभावी नेते आहेत. मराठीच्या मुद्द्यावर त्यांचा संघर्ष सातत्यानं चालू असतो. पण त्यांनी घेतलेल्या ज्या भूमिका आहेत अशा भूमिकांशी आम्ही सहमत नाही.
मराठी भाषेवरचं प्रेम आम्हालाही आहे, तेच मराठी आहेत असं नाही आहे. पण हिंदी भाषा जी आहे, हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि हिंदीचा ते विरोध करतात असं आमचं मत नाही आहे. पण भाषिकांमध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका ही संविधानाच्या विरोधातली आहे आणि म्हणून माझं मत असं होतं की उद्धवजींनी सुरुवातीला 2019 मध्ये आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं. जर उद्धवजी आमच्यासोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे हे तसे आमच्याकडे आले म्हणजे आमच्याकडे होतेच ते. उद्धवजी होते आणि एकनाथ शिंदे आमच्याकडे राहिले असते. पण उद्धवजींनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळं एकनाथ शिंदे आमच्याकडे आले आणि उद्धवजी तिकडे गेले. आणि उद्धवजी तिकडे जाऊन काय ते त्यांचा फायदा झाला तर थोडे दिवस. पण उद्धवजी मुख्यमंत्री होण्यापेक्षा उद्धवजी शिवसेनेचे नेते म्हणून, कार्याध्यक्ष म्हणून हे मंत्रिपदापेक्षा सुद्धा, मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा ते त्यांचं पद मोठं होतं. बाळासाहेब ठाकरे कधी मंत्री झाले नाहीत, मुख्यमंत्री झाले नाहीत. रिमोट कंट्रोल होता त्याच्याकडे. पण ते रिमोट कंट्रोल म्हणा किंवा त्यांचं जे त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे ती शिवसेना होती, अशी शिवसेना उद्धवजींनी आपल्या हातामध्ये ठेवून त्यांनी सत्तेच्या बाहेर आणणं अत्यंत आवश्यक होतं. पण शरद पवार साहेबांनी डाव खेळला आणि उद्धवजींना सांगितलं. उद्धवजी त्यांच्यासोबत गेले आणि उद्धवजींना त्यांच्या जागा जास्त, म्हणजे त्यांच्या जागा 56 होत्या, 54 जागा पवार साहेबांच्या होत्या आणि त्याच्या काँग्रेसच्या मला वाटतं किती आकडा माझ्या लक्षात नाहीये, म्हणजे 40 किंवा अशा काही जागा होत्या. तर त्यावेळेला 2019 असं झालं होतं की सेना भाजप एकत्र लढले आणि एकत्र लढून सुद्धा म्हणजे महायुतीला बहुमत होतं. पण बहुमत होतं, पण बीजेपी आणि उद्धवजी शिवसेना एकत्र आल्याशिवाय सरकार बनत नव्हतं आणि त्यामुळं ते 56 जागा घेऊन ते तिकडे गेले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री झाले, पण धनुष्यबाण हे आमच्याकडे आलं, एकनाथ शिंदे आमच्याकडे आले. तर उद्धवजींनी थोडी वाईट वाटतंय तुम्हाला उद्धवजींबद्दल? शेजारी आहेत म्हणून वाईट वाटतंय का एवढं? म्हणजे ते तुम्ही शेजारी गेला नाहीत समजवायला त्यांना की काय हे करताय? नाही, समजवायला गेलो म्हणजे आता माझं मत मी अनेक वेळेला व्यक्त केलेलं आहे की उद्धवजींबद्दल मला आदर आहे. ते बाळासाहेबांचे जे चिरंजीव आहेत. बाळासाहेबांच्या बद्दल, बाळासाहेब एक महाराष्ट्रातले एक जबरदस्त धडाडीचे नेते होते आणि उद्धवजी, परंतु काँग्रेसला बाळासाहेबांनी अनेक वेळेला विरोध केलेला आहे. सत्तेसाठी काही ते काँग्रेसकडे गेले नाही. ते त्यांनी शिवसेना बळकट केली आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन केलेली शिवसेना ही वृषाली नंतर मात्र ती गुजराती सेना झाली, उत्तर भारतीय सेना झाली, साऊथ इंडियन सेना झाली. त्यामुळे बाळासाहेबांनी सगळ्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सगळ्या भाषेच्या लोकांना एकत्र आणलं होतं. बरोबर. त्यामुळे अनेक वर्ष त्यांना मुंबईची सत्ता मिळाली. पण उद्धवजींनी राजसाहेबांना सोबत घेऊन ही सगळी मतं ही त्यांच्यापासून आता दूर झालेली आहेत. त्यांना असं वाटलं की दोन भाऊ एकत्र आले की सगळं आलबेल होईल. या प्रचारामध्ये कुठं ते दिसत नाही आहेत, त्यांच्या सभा कुठं दिसत नाही आहेत. त्या दोन बंधूंची काहीतरी एकच सभा होणार असं म्हणतात, त्यांची सभा मोठी होईल. पण मैदानामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, आम्ही दिसतोय, ते मैदानाला दिसत नाही आहेत. त्यामुळं या वेळेला आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आमच्या जागा 150 पेक्षा 227 मधल्या 150 पेक्षा आमच्या महायुतीच्या जागा येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. तुम्ही म्हणताय की ते प्रचारात कुठे दिसत नाहीयेत. खरं तर दोन भाऊ एकत्र आले, 20 वर्षानंतर एकत्र आले, असं वाटलेलं आज एक मोठा धमाका होईल, धडाका लागेल, वाटलेलं तुम्हाला असं काही? नाही, आम्हाला असं नाही वाटलं. ज्यावेळेला दोघे भाऊ एकत्र आले त्याच वेळेला आमचा मार्ग सुकर झाला, साफ झाला होता, सुकर झाला होता. कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे वेगळे झालेले आहेत
आणि हे दोघे सगळे वेगळेच झाल्यामुळे आमचा पुढे जाण्याचा मार्ग एकदम मोकळा झालेला आहे. त्यामुळं या दोघा भावांची ताकद जी आहे ती मराठी माणसांपुरती जरी आहे, त्या मराठी मतांमध्ये आम्हाला मतं मिळणार आहेत. 50% जास्त मतं आम्हाला मिळतील. 33% जर मराठी सर्वसाधारण पकडला जातोय की मुंबईमध्ये एकतर मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि जवळपास साधारण 33% मराठी माणूस हा मुंबईमध्ये आहे आणि त्याच्यातला साधारण 9% जो समाज आहे तो तुमच्या मागे किंवा आरपीआय विचारसरणीला फॉलो करणारा आहे. त्यामुळे नक्कीच या सगळ्याचा परिणाम जो आहे तो जेव्हा वोटिंग होतं त्याच्यावर होत असतो. होईल ना. म्हणजे आता जे 33% आहे त्याच्यामधले 9% आमचा समाज आहे. 9% हा समाज आहे, हा उद्धवजीला आणि राजला मतदान करणारा तो नाही. आणि माझ्यासोबत मॅक्झिमम हा मुंबईचा माणूस आहे. म्हणजे आमच्यामध्ये गटबाजी आहे, प्रकाश आंबेडकरांकडे काही लोक आहेत असतील, पण मॅक्झिमम जे लोक आहेत ते माझ्यासोबत मुंबईमध्ये आहेत. त्यामुळं आमचा जो टक्का आहे, आमचा टक्का हा महायुतीसाठी पक्का आहे. त्यामुळं आमचा टक्का नेहमी असतो पक्का. आमचा टक्का नेहमीच असतो पक्का. म्हणून आम्ही देणार आहोत उद्धव आणि राजला धक्का. त्यामुळं या निवडणुकीमध्ये आमच्या मतांचा धक्का त्यांना बसणार आहे. आणि अशा पद्धतीने मला वाटतं की मराठी मतं काँग्रेसला मिळणार आहेत, मराठी मतं महायुतीला मिळणार आहेत, मराठी मतं उद्धवजींना आणि राजलाही मिळणार आहेत. पण जे तू सांगितलंस की मराठी टक्का या ठिकाणी कमी होतोय, तर तो वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. खरंय. तो मराठी टक्का तेव्हाच राहील जेव्हा मराठी माणूस हा मुंबईत राहील. तो मुंबई सोडून बाहेर जाणार नाही, त्याला घर मिळेल इथे. तर मराठी माणसांनी सुद्धा मुंबईमध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी उद्योग सुरू आहेतच आहेत, पण मराठी टक्का वाढावा ही देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका आहे. आणि मराठी टक्का वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. पण मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं या ठिकाणी सर्व भाषिकांचा आदर करणं ही सुद्धा घटनात्मक आमची जबाबदारी आहे. मी तुला आता सांगतो की दिल्लीमध्ये मराठी माणसं 4 लाखापेक्षा जास्त आहेत. बरं. उत्तर प्रदेशमध्ये गेला तर लाखो लोक आपले मराठी माणसं आहेत. पांडेचेरीमध्ये गेला तर त्या ठिकाणी आपली माणसं आहेत. अंदमान निकोबारला गेला तर त्या ठिकाणी आमची माणसं आहेत. सर्व तुम्ही कलकत्त्याला गेला तर तिथं मराठी भवन आहे. म्हणून तुम्हाला नॅशनल अपील आहे. तुम्हाला नॅशनल पॅन इंडिया अपील आहे. त्यामुळे नाही म्हणजे नॅशनल म्हणजे आता मी फिरणारा माणूस आहे, मी हरणारा माणूस नाही. घरी बसणारा माणूस नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मी सतत शेजाऱ्यांना तुमच्या ऐकवत असता. नाही. तर आता माझा पक्ष जो आहे तो माझा पक्ष उषाली मॅडम छोटा पक्ष आहे. पण मी आता 1-2 ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला तेवढा राजकीय न्याय मिळत नाहीये. मला मंत्रिपद मिळालेलं आहे, पण ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळालेलं आहे त्या कार्यकर्त्यांना खुश करण्यामध्ये मला अपयश येत आहे. कारण देणारे हे दुसरे आहेत आणि मी घेणार आहे, पण मला ते दिलंच जात नाही, त्यामुळे घेणार काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांसाठी मला काय करता येत नाही. पण मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं जाणारा मी आहे. आणि नरेंद्र मोदींचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे. हो ना. तुमच्या कविता ऐकतात ते थांबून. नरेंद्र मोदीजींनी मला ते भेटले की मला विचारतात काय नवीन कविता आहे की नाही. तर मला बसून अशी लिहिण्याची सवय आहे की बोलता बोलता मी कविता करतो. त्यामुळे ठीक आहे, तर कवितेचा विषय नाही. पण माझा पक्ष हा देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे. एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी माझ्या पक्षाची कमिटी नाही. आणि सगळ्या जातीचे लोक माझ्यासोबत आहेत. आंध्र प्रदेशच्या माझ्या अध्यक्षाचं नाव ब्रह्मानंद रेड्डी आहे. फखरे आलम गुड्डू हा माझा दिल्लीचा अध्यक्ष आहे, तो मुस्लिम कम्युनिटीचा आहे. त्यानंतर महेश्वर नावाचा ट्रायबल कम्युनिटीचा आहे, तो माझा मणिपूरचा अध्यक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत.
मिझोराममध्ये, त्यानंतर मेघालयामध्ये, आसाममध्ये, त्रिपुरामध्ये, अरुणाचलमध्ये, सिक्कीममध्ये माझा पक्ष आहे. आणि माझा 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. आता नागालँड आणि मणिपूरमध्ये. वा वा. अजून 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. बरोबर. आणि आज देशामध्ये राष्ट्रीय मान्यता असणारे जे 4च पक्ष आहे त्यामध्ये बीजेपी नंबर 1 आहे, काँग्रेस नंबर 2 आहे, बीएसपी नंबर 3 आहे, आम आदमी पार्टी नंबर 4 आहे. जर या 5 वर्षामध्ये माझं स्वप्न आहे की माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवायची. आणि ती राष्ट्रीय मान्यता माझ्या पक्षाला मिळाली की 5व्या नंबरवर माझा पक्ष देशात आल्याशिवाय राहणार नाही. लोकांना वाटतं की माझा पक्ष छोटा आहे, मी चूप राहणारा माणूस आहे, पण मी काही तसा अन्याय सहन करणारा माणूस अजिबात नाही. अन्यायाचा प्रतिकार करणारा मी माणूस आहे. पण राजकारणामध्ये कधी 2 पावलं मागे यायची असतात आणि पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागवून नंतर पुढे जायचं असतं. त्यामुळे अनेक लोकांना वाटते आठवले नाराज आहे तर मी नाराज होतो. परंतु मी जरी नाराज असलोही तरी आपली जबाबदारी आहे की महायुतीला सत्तेवर आणायचं आहे. आणि जागा मिळाल्या नाहीत पण देवेंद्रजींनी सांगितले त्या पद्धतीनं जर आम्हाला हा सत्तेचा वाटा मिळाला तर अनेक कार्यकर्त्यांना त्याची संधी मिळेल. त्यामुळं मी शांत आहे. पण नंतर मात्र बीजेपीने थोडा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की बीजेपी सोबत असणाऱ्या युपी मधल्या मित्रपक्षांना, बिहारमधल्या मित्रपक्षांना किंवा इतर ठिकाणी असणाऱ्या मित्रपक्षांना जागा दिल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये मात्र माझ्या पक्षाला जागा दिल्या जात नाहीत. ही गोष्ट तेवढी चांगली नाही. मी शांत आहे म्हणून त्या माझ्या स्वभावाचा असा उपयोग करणं योग्य नाही असं माझं मत आहे. पण तुम्ही नगरसेवकाच्या जागा मागताय, तुम्हाला तर परिषदेची जागा देतात ना ते आता. हा बरोबर आहे ना. मग ते आता मला विधान परिषदेची जागा मिळणार आहे. मंडळ एक मिळतायत, दोन महामंडळ मिळालं तर त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे. अगदीच. आणि अशा पद्धतीनं हे सगळं मिळणार आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट करणं एवढी छान बार्गेनिंग केली आहे तुम्ही, एवढं सगळं मिळालंय तुम्हाला, आता कशाला तुम्ही नाराज जाता? आता मी नाराज नाही ना. मी नाराज नाहीये. मी नाराज होतो. जागा मिळायला 5-6 जागा मिळाल्या असतात आपले नगरसेवक मन आपले खट्टू झालेलं तुमचं. हा कट्टू झालं होतं पण ते आता काय त्याला इलाज नव्हता. आता त्यांची अडचण अशी होती की त्यांच्याकडे एवढी मोठी गर्दी झालेली आहे. बीजेपीकडे मोठ्या प्रमाणात लोकांचा लोंढा आहे. म्हणजे आमच्याकडे सगळे लोंढे आहेत. म्हणजे आमच्याकडे येणारे बरेच लोंढे आहेत. पण त्यांच्याकडे निवडणुकीसाठी लोंढे आहेत, आमच्याकडे बिननिवडणुकीसाठी लोंढे आहेत. म्हणजे माझ्याकडे येणारे लोक भरपूर आहेत. सगळ्या जातीचे लोक माझ्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे ठीक आहे. तर आता आपण अशा पद्धतीने पुढे जायचं आहे. बाबासाहेबांचे अनेक स्मारकाची कामं पूर्ण करायची आहेत. मुंबईला आपल्या मुंबईमध्ये दादरला बाबासाहेबांचं स्मारक उभं राहते. 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन आणि जगात उत्कृष्ट अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं स्मारक अरेबियन समुद्राच्या बाजूला, चैतुनीच्या बाजूला उभं राहणार आहे. आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण झालेली आहेत. नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा आमच्या समोर आहे. त्यांच्या काळामध्ये रोडचं डेव्हलपमेंट, एअरपोर्टचं डेव्हलपमेंट, 25 कोटी लोकांना गरीब रेषेच्या बाहेर काढण्याचं मोठं काम आणि अनेक निर्णय जे आहेत ते 10% आरक्षण इकॉनॉमिक विकत सेक्शनला देण्याचा निर्णय. एससी एसटी ओबीसीला आरक्षण मिळत होतं. पण मी अनेक वेळेला मागणी केली होती की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता बाकीच्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि उशाली मी सर्वात अगोदर मागणी केली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये आमच्या आरक्षणाला हात लावू नका, पण इतर याच्यातून तुम्ही आरक्षण त्यांना द्या, ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाजाला वाटत होतं की आम्ही बॅकवर्ड नाही, सुरुवातीला त्यांना वाटत होतं आम्ही बॅकवर्ड म्हणणं काही तेवढं बरोबर वाटत नव्हतं. पण मी त्यावेळेला मागणी केली होती की गावागावामध्ये मराठा समाज श्रीमंत आहेच आहे, पण 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणारी अनेक मराठा परिवार आहेत, फॅमिलीज आहेत. तर त्या अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी होती. आणि आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. बरोबर.
जरांगे पाटील साहेबांची मागणी मान्य करून हैदराबादचं गॅझेट ती मान्य केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं निर्णय चांगले झालेले आहेत. बरं, सुजात आंबेडकर हे आले होते आमच्याकडे आणि त्यांनी तुमच्यावर टीका केली. ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांच्या कार्याचा तुम्हाला फायदा होतो असं त्यांचं, प्रकाश आंबेडकरांच्या कामाचा तुम्हाला फायदा होतो असं सुजात आंबेडकरांचं म्हणणं आहे. नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या कामाचा फायदा मला होतो आणि माझ्या कामाचा फायदा त्यांना होतो. त्यामुळं दोघांचा फायदा जर होत असेल तर सुजात आंबेडकर तसा ऍक्टिव्ह झालेला आहे. तो बाळासाहेबांचा मुलगा आहे. तो भूमिका तर चांगली मांडतोय. त्यामुळे माझ्यावर कोणी जरी टीका केली तरी जेवढी करायची असेल तेवढी करा तुम्ही माझ्यावर टीका. पचवायची कशी ते माझ्यावरून शिका. त्यामुळं टीका जी आहे तर टीका होत असते. टीका सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि मी कोणाच्या विरोधामध्ये बोलत नाही. बाळासाहेबांच्या विरोधामध्ये, कुठल्या गटाच्या विरोधामध्ये फारसं मी कोणावर असे अटॅक करत नाही आहे. आणि अटॅक मी केलाय तरी मी खुसखुशीत असा माझं म्हणणं मांडत असतो. त्यामुळं लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना एक मत पटलंच पाहिजे असं नाही. गौतम बुद्धांनी सांगितलंय की अतरी भव. नरेंद्र मोदीजी परवा 3 तारखेला गौतम बुद्धांच्या अनेक ज्या वस्तू होत्या त्याच्या उदाहरण आले होते आणि त्यावेळेला नरेंद्र मोदीजी म्हणाले अतरी भव. गौतम बुद्धांचं तत्वज्ञान माझ्या गावामध्ये वडनगर नावाचं माझं गाव आहे त्या ठिकाणी ते म्हणाले की गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीच्या ट्रेनिंगचं मोठं सेंटर होतं तिथं. आणि ते म्हणाले की आता आम्हाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी गौतम बुद्धांच्या समतेचा विचार आहे, शांततेचा विचार आहे, मेडिटेशनची भूमिका घेणार आहे. तर त्याला ते मानतात. ते जरी हिंदू असले ते ओबीसी कम्युनिटीचे आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्रीपद मिळालेलं आहे. मला सुद्धा तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे. मंत्रिपदाचा विषय नाही आहे. टर्म एकत्रितरित्या तुम्ही तिन्ही टर्म एकत्र आहात असं म्हणायचं तुम्हाला? हा, आम्ही तिन्ही टर्म एकत्र आहे आणि 4थ्या टर्मला सुद्धा मी असे आम्ही कुठे नाही म्हणतोय, असणार आम्ही कुठे म्हणतोय. सो ह्या सगळ्यामध्ये तुम्ही फार स्पोर्टिंगली घेतलेलं आहे. पण जितक्या मोकळ्या मनानं तुम्ही सांगितलं की माझा फायदा त्यांना होतोय, त्यांचा फायदा मला होतोय, असे सगळे जर एकाच समाजातले सगळे जर घटक एकत्र आले तर तुम्हाला असं वाटतं का की समाजाचा फायदा होईल? आणि का येत नाहीयेत, का समाजामध्ये लोक? मला वाटतं की एकत्र आलं पाहिजे. पण आता एकतर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ऍक्टिव्ह आमच्या समाजातले नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. बाबासाहेबांचे ते नातू आहेत आणि वंचित बहुजन आघाडी नावाचा ते पक्ष चालवत आहेत आणि वास्तविक त्यांनी रिपब्लिकन नावाचा पक्ष चालवायला होता. बाबासाहेबांचा जो मूळ रिपब्लिकन पक्ष आहे. पण वंचित बहुजन आघाडीची भूमिका रिपब्लिकन पक्षासारखीच आहे, सगळ्या जाती जमातींना एकत्र आणणारी. पण बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडी केलेली आहे. सगळ्या जातीच्या लोकांना ते तिकीट देतात. पण अजून त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही. ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो 95 मध्ये आणि 1996 मध्ये आम्ही लोकसभा लढलो होतो, त्यावेळेला आमच्या 11 ठिकाणी आम्ही तिसऱ्या आघाडी सोबत होतो. शिवसेना भाजप सोबत नव्हतो, काँग्रेस सोबत नव्हतो. तिसऱ्या आघाडी सोबत युती करून आम्ही 11 जागा लढलो आणि आमच्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालं. उगवता सूर्य आम्हाला मिळाला. पण उगवलेला सूर्य जो आहे हा जास्त काळ राहिला नाही. तो लवकर मावळला म्हणजे आमच्यामध्ये ऐक्य होतं ते पुन्हा फुटलं. तर आता आम्ही जर बाळासाहेब आंबेडकरांनी आम्ही एकत्र आलो, मला अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारतात की तुम्ही सगळे एकत्र का येत नाही आहे. तर जर बाळासाहेब आणि आम्ही एकत्र आलो तर बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली राहण्याची माझी तयारी आहे. क्या बात आहे. 4 पावलं पाठीमाग येण्याची माझी तयारी आहे. आणि जर आम्ही दोघे एकत्र आलो आणि अजूनही आमचे सगळे गट आहेत, कवाडे सर आहेत, गवई आहेत, राजेंद्र गवई आहेत आणि इतर जे छोटे मोठे जे गट आहेत, अशा सर्व गटांचं ऐक्य झालं तर एक मोठी ताकद महाराष्ट्रात उभी राहू शकेल. आणि ज्या वेळेला आमचे 4 खासदार निवडून आले होते काँग्रेस अलायन्समध्ये 1998 मध्ये, शिवसेनेचा गड असणाऱ्या दादर, माहीम, वडाळा
या एरियामध्ये मी निवडून आलो होतो. आणि प्रकाश आंबेडकर अकोल्यात आले होते निवडून, गवई साहेब अमरावती निवडून आले होते, कवाडे सर चिमूरमध्ये निवडून आले होते. बरोबर. तर आमची ताकद, आम्ही जर एकत्र आलो तर आमची ताकद आहे. कुणासोबत जायचं ते आपण ठरवू नंतर, पण आम्ही तर अगोदर एकत्र येणं आवश्यक आहे. आणि मला माझ्या मंत्रिपदात हव्यास नाही. मी मंत्री असलो नसलो तरी मी लोकांचा कार्यकर्ता आहे. आणि मंत्रिपदापेक्षा सुद्धा कार्यकर्ता हे पद फार मोठं आहे. कार्यकर्ता हे पद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मंत्रिपद येतील आणि जातीलही. पण आम्ही समाजासाठी जर आम्ही एकत्र आलो तर कुठलाही त्या करण्याची माझी तयारी आहे. आम्ही सगळ्यांनी जर एकत्र आलो तर एक मोठी ताकद उभी राहील. पण मला असं वाटतं हा फार मोठा विचार तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. मला असं वाटतं की जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आज बोलत असताना तुम्ही हे सांगणं की समाजानं आज एकत्र आलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी एखादी गोष्ट बाजूला करायला सुद्धा तुम्ही मागे पुढे समाजासाठी म्हणून पाहणार नाही असं तुम्ही म्हणताय. आणि सगळा समाज एकत्र आला तर एकत्रितरित्या नंतर ठरवता देखील येईल की कोणाच्या मागे उभं राहायचं. हा इतका मोठा विचार खरं तर आज तुम्ही सगळ्या तुमच्या नेत्यांना दिलेला आहे. समाजातल्या वेगवेगळ्या ज्यांचे ज्यांचे छोटे छोटे गट पडलेले आहेत. पण मला एक सांगा की आजच्या पिढीला 1970च्या दशकामध्ये घडलेली वरळीच्या दंगलीतले ते जे रामदास आठवले होते ते फार माहिती नाहीयेत. नेमकं काय झालं होतं 1970 मध्ये? कारण तुम्ही देखील जुन्या आठवणी काढल्यात तेव्हा म्हटलं आता हेही देखील आम्हाला सांगा. मी त्यावेळेला नव्हतो, पण नंतर मी मुंबईमध्ये आलो. राजा ढाले, नामदेव ढसाळ यांनी पॅन्थर सुरू केलेली होती. आणि सुरुवातीपासून माझा स्वभाव असा होता की मी शांत असणारा राहणारा जरी माणूस असलो तर अन्यायाच्या विरोधामध्ये मनात ची ठेवणारा मी विद्यार्थी होतो. आणि त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये असतानाही जर कधी काय मारामारी करण्याची वेळ आली तर मी ते करत होतो. पण ठीक आहे, तो मारामारीचा विषय नाही. पण पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये मी आलो आणि माझी ओळख राजा ढालेंमुळं, नामदेव ढसाळांमुळं सगळ्या देशामध्ये झाली, महाराष्ट्रामध्ये झाली. आणि कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. म्हणून आयुष्यभर कार्यकर्ता राहण्याची माझी तयारी आहे. तर त्या पद्धतीनं आता मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिलो. गावागावामध्ये पॅन्थरच्या छावण्या स्थापन करत होतो. राजा ढाले, नामदेव ढसाळ वेगळे झाल्यानंतर मी दलित पॅन्थर ऑफ इंडिया, भारतीय दलित पॅन्थर नावाची संघटना स्थापन केली. म्हणजे पॅन्थरच होती. आणि जवळजवळ 17 राज्यामध्ये ही पॅन्थर होती. आणि मी सगळीकडे 17 राज्यांचा आवाका होता. हा, त्यावेळेला 17 राज्यामध्ये पॅन्थर होती. आणि मी अनेक वेळेला विदाऊट रिझर्वेशन मी गेलेलो. अहमदाबादला मला जायचं असेल तर मी गेलेलो आहे. लखनौमध्ये, कानपूरमध्ये मी ट्रेनमध्ये उभं राहून मी गेलेलो आहे, कधी रिझर्वेशन न करताही. त्यामुळं साऱ्या देशभरामध्ये माझी ओळख होती. पण मी सुरुवातीला भाषण करत नव्हतो. नेता म्हणून पुढे येण्याची माझी भूमिका नव्हती. त्यामुळं ठीक आहे, त्याच्या पॅन्थरची मुवमेंट आमची वाढली. आणि मी हा स्टँड घेतला की हिंदू धर्मातल्या काय चाली रीतींच्या विरोधामध्ये न बोलता, ठीक आहे, ते त्यांचा धर्म आहे, आपण बौद्ध झालेलो आहोत, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध बनवलेलं आहे. तर टीका टिप्पणी करून आपल्या समोरच्या माणसाला अंगावर घेण्यापेक्षा त्या माणसाला पण हे सांगितलं पाहिजे की आमचा पक्ष तुमच्यासाठी आहे. बाबासाहेबांचा पक्ष म्हणजे फक्त महार किंवा बौद्ध समाजासाठी नव्हे, तो साऱ्या दलितांसाठी आहे. फक्त तो दलितांसाठीच नसून तो शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, मराठा समाजासाठी आहे, ओबीसींसाठी आहे, महिलांसाठी आहे. अशा पद्धतीनं ही भूमिका मांडत मी माझी मुवमेंट अत्यंत गावागावापर्यंत मी पोचवली होती. आणि सगळ्या गावामध्ये पॅन्थरचे बोर्ड असायचे. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना ते सगळीकडे जात असताना ते बघायचे की सगळ्या ठिकाणी बोर्ड आहेत. त्यामुळं माझी ओळख ही पवार साहेबांची अत्यंत चांगली होती. आम्ही त्यांच्या विरोधामध्ये होतो, आम्ही काही त्यांच्यावर अलायन्समध्ये नव्हतो. पण 1990 मध्ये आम्ही सगळे नेते एकत्र आलो आणि लगेच फुटलोही.
पण मी हे सांगितलं की आपण शरद पवार साहेबांसोबत काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावेळेला आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसशी अलायन्स करायला विरोध होता. गवई साहेबांचा त्याला पाठिंबा होता, अनेक लोकांचा पाठिंबा होता. तर त्यावेळेला आम्ही जो अलायन्स केला तो काँग्रेस अलायन्स केला आणि त्या काँग्रेस अलायन्समध्ये 141 जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आणि 11 अपक्षांच्या मदतीनं पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. बरोबर. आणि मला त्याने आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं. मला काय तसा राजकीय अनुभवही नव्हता, पण मी माझं मंत्रिपद अत्यंत चांगलं चालवलं होतं. माझ्या मंत्रालयाच्या समोर फार मोठी गर्दी असायची. सगळे जाती धर्माचे लोक मला भेटायला येत होते आणि मला जे जमायला नको होतं पण ते मला जमलं. का जमायला नको होतं? काय जमायला नको होतं? नाही म्हणजे लोकांना वाटत होतं की यांना जमणार नाही म्हणून. अच्छा, जमणार नाही असं वाटत होतं आणि ते लोकांना जमवून वाटत दाखवलं होतं की मंत्रीपद काम करण्याला जमणार नाही. पण आता परिस्थिती अशी आहे की मंत्रीपदाशिवाय मला गमणार असं काय नाही आहे. म्हणजे मंत्रिपद विषय नाही आहे. यमक जुळवलं तुम्ही. गमतीर म्हणालो, पण ठीक आहे. तर मंत्रिपद सत्ता असते, येते जाणार. समाजाला तुमच्या जमणार नाही ना, पण तुम्ही मंत्री राहिला नाही तर समाजाला आवडणार नाही ते. नाही ठीक आहे. नाही समाजामध्ये लोकांचं म्हणणं हे आहे बाबा आपण त्या ठिकाणी एकटे असूनही आपला लोकसभेदेखील मेंबर नसताना सुद्धा नरेंद्र मोदी साहेब आपल्याला मंत्री बनवत आहे. बरोबर. आणि त्यांच्या विरोधामध्ये जे भाष्य केलं जातंय, आरोप केले जातात, हे संविधानाला बदलणार आहेत वगैरे, हे खरं नाही आहे. बाबासाहेबांचं एवढं संविधान मोठं आहे की आपल्या देशाचा कधी नेपाळ होऊ शकत नाही, आपल्या देशाचा कधी श्रीलंका होऊ शकत नाही, बांगलादेश होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत. नक्षलवाद्यांचं आंदोलन झालेलं आहे, ते आता नक्षलवाद संपत आलेलं आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे, नामांतराचं आंदोलन झालेलं आहे, कामगारांचं आंदोलन झालेलं आहे, गिरणी कामगारांचं आंदोलन झालेलं आहे. पण आपल्या देशामध्ये लिमिटेशनच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जाऊ दिलं जात नाही. बरोबर. आणि त्यामुळं इथं बांगलादेश आणि नेपाळ होण्याचा विषयच नाही आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान एवढं श्रेष्ठ आहे. या संविधानामुळं आपल्या देशामध्ये ना आर्मीच्या किंवा डिफेन्स हातामध्ये सत्ता जाऊ शकत नाही. आणि 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू हे संविधानाचं मुख्य रहस्य आहे. आणि आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मतात हरलं होतं. बरोबर. त्यामुळे एका मताला किती किंमत आहे लोकशाहीमध्ये हे त्यावेळेला अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं संविधान जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत वृषाली अजिबात आपल्या देशामध्ये कुरबुरी होतात, वाद होतात. ही या ठिकाणी हिंदू राहतोय, मुस्लिम राहतोय, शीख राहतोय, ईसाई राहतोय, बौद्ध राहतोय, जैन राहतोय, लिंगायत राहतोय, पारसी राहतोय, सगळ्या जाती धर्माची माणसं आहेत. त्यामुळे पॉलिटिकली कोणी एकमेकाच्या विरोधामध्ये बोलत असतील ही, पण इथला हिंदू काय लगेच दुसऱ्या धर्मात जाणार नाही. कुणीतरी एखादी फॅमिली कुणी ख्रिश्चन होते, एखादा कुणी मुस्लिम होतो, म्हणजे होतो असा. परंतु सगळा समाज कुणी असा होणार असं नाही आहे. आणि मुस्लिम झालेला समाज पुन्हा हिंदू होणार असे नाही आहे, बौद्ध झालेला समाज पुन्हा हिंदू होणार असे नाही आहे, ख्रिश्चन झालेला समाज पुन्हा हिंदू होणार असे नाही आहे. म्हणून देशाचं संविधान हे सर्व धर्म समभावाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांनी एक फार मोठं संविधान दिलेलं आहे आणि या संविधानामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. पण तिकडे राहुल गांधी म्हणतात, जे काही त्याला तुम्ही उत्तर दिलेलंच आहे अर्थातच संसदेमध्ये. नाही राहुल कसं बघता त्यांच्या या विधानांकडे? राहुल गांधी जे आहेत ते सध्या ऍक्टिव्ह झालेले आहेत, ही गोष्ट खरी आहे. सुरुवातीला राहुल गांधी तेवढे ऍक्टिव्ह नव्हते, पण आता त्यांच्या 99 जागा निवडून आल्यामुळं ते विरोधी पक्ष नेते झालेले आहेत. पण रोज मोदींवरती टीका टिप्पणी करून काँग्रेसला फायदा नाही. चांगली कामं होत असतील त्याला चांगलं म्हणणं ही लोकशाहीतल्या विरोधकांचं काम आहे. पण मोदींनी किती चांगलं केलं तरी ते चांगलं नाही अशाच पद्धतीची भूमिका विरोधी पक्षाकडून घेतली जात आहे. आणि त्यामुळे देशभरामध्ये मोदीजी जिंकत आहेत. लोकसभेला आमचं नुकसान झालं, पण त्यानंतर झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये हरियाणाची निवडणूक, बिहारची निवडणूक, दिल्लीची निवडणूक, महाराष्ट्राची निवडणूक,
आता बेंगॉलची निवडणूक येणार आहे गुजरातची पण आणि येते. वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा बीजेपीची एनडीएची सत्ता येणार आहे. त्यानंतर 5 राज्याच्या निवडणुका येणार आहेत. उत्तर प्रदेश आहे, गोवा आहे आणि 3 राज्य आहेत. गुजरात पण आहे. गुजरात म्हणजे आता 5 राज्य माझ्या लक्षात नाही आता, पण मला तर आमचा प्रयत्न आहे म्हणजे लोकांसमोर जाऊन आम्ही केलेल्या कामांची पावती ठेवणं हे आमचं काम आहे. आणि कुणाला सत्तेवर आणायचं तो जनतेला अधिकार आहे. आम्ही काही म्हणत नाही की मत चोरी झालेलं आहे म्हणून. लोकसभेत आम्ही नाही म्हणालो की आणि मत चोरलेली आहेत. लोकसभेत आम्ही नाही म्हणालो की बाबा मशीन बिघडलं होतं म्हणून. पण आता आम्हाला ज्या वेळेला सत्ता मिळते त्यावेळेला हे म्हणतात हे वोट चोरी करतात. आणि SIR जो आहे तो यासाठीच आहे की जे डेथ झालेल्या लोकांची नावं जी यादीत आहे ती काढायची. ज्यांची नावं टाकणं आवश्यक आहे ती नावं त्यामध्ये टाकायची. त्यानंतर ज्यांची नावं 2-2, 3-3 ठिकाणी आहेत ते अभ्यास करून ती काढायची. जसं आदित्य ठाकरेंनी तर दाखवलं की एका घरामध्ये छोटं घर आहे आणि त्या ठिकाणी 50 लोकांची नावं आहेत. तर ते खरं आहे, जर असं असेल तर ते नावं कमी केली पाहिजेत. एका घरामध्ये 50 माणसं कशी राहू शकतात. त्यामुळं हे सगळे जी यादी चुकीची असेल ती साफसफाई झाली पाहिजे. साफसफाई झाली पाहिजे. आणि यासाठी SIR आहे. पण आता हे लोक विरोध करतायत की बाबा तिथे बांगलादेशमध्ये जे बांगला भाषिक लोकांना आमचा विरोध नाही, कारण वेस्ट बेंगॉलमध्ये बांगला भाषाच आहे. बांगलादेशमध्ये बांगला भाषा एकच भाषा आहे. पूर्वी एकच राज्य होतं ते. आणि बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर सुरुवातीला निवडून आले होते. ते बंगालमधून निवडून आले होते. बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल नावाचे एक रिपब्लिकन फेडरेशनचे नेते होते. त्यांनी तिथे आमच्या दलित समाजाच्या आमदारांचा पाठिंबा मिळवून बाबासाहेबांना संविधान सभेवर आणलं होतं सुरुवातीला. त्यामुळं मला असं वाटतं की जे तर अशा पद्धतीने चुकीच्या लोकांची नावं जी असतील ती त्याच्यातून काढण्यासाठी SIR आहे. पण त्याला ते विरोध करतायत. पुन्हा आम्हाला काय चांगली मतं मिळाली की ते म्हणतात ते वोट चोरी केलेलं आहे. ते म्हणतात तुम्ही ते 10,000 रुपये वाटले ते त्यामुळं मतं मिळाली. तर पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून हे अशा पद्धतीची आश्वासना दिली जायची. प्रत्येक पक्षाला आपला अजेंडा, आपला मॅनिफेस्टो लोकांसमोर मांडण्याचा अधिकार आहे. आणि मतदारांनी ठरवायचं आहे त्यांचा अजेंडा किती परफेक्ट आहे आणि कुणाला मत द्यायचं आहे ते. त्यामुळं लोकांच्या मनामध्येच नरेंद्र मोदीजी, NDA आणि आमची महाराष्ट्र महायुती ही लोकांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं आम्हाला सत्ता मिळते. बरं, आता तुम्ही महायुतीचा प्रचार करताय, तुमचे कॅन्डिडेट्स आहेत, त्यांचा प्रचाराला काय लोकांकडून सेन्स करताय, काय दिसतंय? इतकी निवडणुका, इतकी इलेक्शन्स तुम्ही पाहिलेले आहेत. आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत निवडणुकांच्या. अनेकदा आपल्याला जाणवत असतं, जे सीझन पॉलिटिशियन्स आहेत तुमच्यासारखे, त्यांना कळतं की काय निकाल लागतील, काय चालू आहे, साधारण कल काय वाटतं तुम्हाला? नाही, लोकांचा कल आहे महायुतीच्या बाजूनी. कारण मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. मेट्रो स्टेशनचा विषय असेल, पनवेलच्या नवीन एअरपोर्टचा विषय असेल, नंतर झोपडपट्टीचं जे डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू झालेलं आहे. धारावीचं डेव्हलपमेंट आता लवकरच होत आहे. BD चाळीचं डेव्हलपमेंट होत आहे. जुन्या ज्या चाळी 40-50 वर्षाच्या आहेत त्याचं डेव्हलपमेंट होत आहे. नक्कीच. आणि ज्यांचं घर 300 फुटाचं 400 फुटाचं आहे त्यांना 700-800 फुटाचं घर मिळतंय. नवीन एक स्कीम सरकारने आणलेली आहे की प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे, एक महामंडळ नेमलेलं आहे क्लस्टर डेव्हलपमेंटचं. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जर आपली बिल्डिंग 100 लोकांची 2-4 बिल्डिंग असतील तिथं. नक्कीच. ते क्लस्टर डेव्हलपमेंट करून अधिकाधिक लोकांना जागा कशी मिळेल हा विषय नक्की ते हाताळतायत. जाता जाता दलित समाजासाठी एक संदेश नेमका काय द्याल तुम्ही आता? जाता जाता दलित समाजाला संदेश हाच देईल की बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये असणारा रिपब्लिकन पक्षाचं नाव पुसून जाता कामा नये. आणि मी बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष चालवत आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं म्हणजेच फक्त दलितांचा रिपब्लिकन पक्ष नव्हे, तर तो साऱ्या समाजाचा रिपब्लिकन पक्ष व्हावा. आपली आरपीआयची शाखा जी आहे ती बौद्ध वाड्यापुरतीच मर्यादित राहता कामा नये. ती शाखा गावाची असली पाहिजे आणि गावामध्ये असणारा मराठा, बहुजन, भटका विमुक्त, मातंग, चर्मकार, ढोर समाज आहे, बौद्ध समाज आहे, या सगळ्या समाजाला एकत्र आणणारी ती शाखा असावी. आणि भविष्य काळामध्ये आपण अलायन्स राजकारण करतोच आहोत. आपण मागण्याचा प्रयत्न करतो आहोत कारण आज आपला पक्ष छोटा आहे. पण भविष्य काळामध्ये जर आपला पक्ष मोठा झाला तर दुसऱ्याने आपल्याकडे मागण्यासाठी यावं आणि रिपब्लिकन पक्ष हा सर्व तळागाळ्या लोकांचा व्हावा अशा पद्धतीची माझी इच्छा आहे. आणि रिपब्लिकन पक्षामधले छोटे मोठे गट जे आहेत, रोज कोणीतरी उठतो आणि एखादा गट स्थापन करतो, तरी ते थांबलं पाहिजे, समाजाने थांबवलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मला एकत्र आणलं पाहिजे अशी माझी शेवटची इच्छा आहे. क्या बात आणि है, बाबा म्हणजे तुम्ही आज जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन करताय की प्रकाश आंबेडकर आणि आठवले हे एकत्रित आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला तयार आहात. नाही, पुढाकार माझा आहेच पुढाकार, पण आता माझा पुढाकार काही घेतला तरी होत नाही आहे. बाळासाहेबांनी पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते ठीक आहे, बघूया भविष्याची वेळ आली तर त्यामध्ये अडचण येणार नाही आहे. समाजासाठी, समाजाच्या हितासाठी ते करावं लागेल आणि पाहूया काय होतंय ते. नाही तसं झालं तर माझा पक्ष माझा म्हणजे समाजाचा पक्ष आरपीआय रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझं काम पुढे चाललेलं आहे आणि आपल्यासारख्या सगळ्या पत्रकारांचा, चॅनलमधल्या लोकांचा मला पाठिंबा आहे, सपोर्ट आहे, सपोर्ट आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता तुम्ही निवडणुकांच्या निमित्तानं प्रचार सभा घेताय, तर या निमित्तानं देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात कॉफीमध्ये. आणि आता मी एवढं सांगतो की राजकारणामध्ये मी अजिबात राहणार नाही खाली. राजकारणात मी अजिबात राहणार नाही खाली, कारण माझ्या पाठीशी उभी आहे वृषाली. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सो कॉफीमध्ये खरं तर आजचा एकदम कविमय असा एपिसोड हा झालेला आहे, कारण कवी आठवले आपल्याकडे आलेले होते आजच्या एपिसोडमध्ये आणि खूप सारे संदेश त्यांनी खरं तर दिलेले आहेत. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पात्रा फक्त जय महाराष्ट्र.